गुड मॉर्निंग स्टुडंट्स. स्टार्टिंग विथ द नेक्स्ट कन्सेप्ट. पुढचा जो आजच्या सेशन मध्ये आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे तो म्हणजे कुठला बेटा, सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. कुठला कन्सेप्ट आहे? सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. आता हा जो कन्सेप्ट आहे ना बेटा, हा तुमचा एकदम सिमिलर आहे. कोणासारखा सिमिलर आहे? सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर सारखा सेम. फक्त जे जे चेंजेस होतात ते मी तुम्हाला इथे सांगतोय. आता सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर मध्ये जर तुम्हाला आठवत असेल, एकदा ते डोळ्यासमोर ठेवा सगळेजण. सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर सेकंड डोळ्यासमोर ठेवा प्लीज. ठेवले? सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर मध्ये पहिली गोष्ट जे होतं, इथे तुम्हाला व्होल्टेज दोन भागात डिवाइड केलेलं होतं. इथे व्होल्टेज दोन भागात डिवाइड केलेलं नाहीये. आहे का बेटा व्होल्टेज डिवाइड केलेलं? नाही. मग याच्यामध्ये जे आउटपुट व्होल्टेज आहे ना, तुमचं V/2 भेटत नाही. तुम्हाला आउटपुट व्होल्टेज फक्त V भेटतं. पहिला फरक कळला? इथे आउटपुट व्होल्टेज तुम्हाला काय भेटेल? V/2 भेटणार नाही. का? व्होल्टेज आपण डिवाइड केलेलं नाहीये, म्हणून आउटपुटला व्होल्टेज काय भेटेल? मला फक्त V भेटेल. पहिला फरक कळालं? बरं. त्याच्यानंतर आउटपुटचा जो करंट आहे, आउटपुटचा करंट पण त्याच्यामुळे फक्त V/R भेटेल. आउटपुटचा करंट काय भेटेल बेटा? V/R, ना की V/2R. मागच्या याच्यामध्ये सिंगल फेज हाफ वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर मध्ये IL लिहिलं होतं. IL इज इक्वल टू V0/2R असं लिहायचं. येस नो? IL इज इक्वल टू किती बेटा? V0/2R. इथे किती? फक्त V/2R. काय होतं? काही नाही, चेंजेस कळताय? सेकंड महत्वाचा चेंज. तिसरा महत्वाचा चेंज याच्यामध्ये जो होईल, याच्यामध्ये ऍट अ टाइम दोन SCRs काम करायला चालू पडते. ऍट अ टाइम किती SCR काम करतील बेटा? दोन. मागच्या याच्यात किती SCR होते? एकच. बरं. एक मुद्दा कॉमन होतोय, तो म्हणजे काय की सलग तिकडे कुठलाच डायोड त्यावेळेस कुठला म्हणजे प्रिकॉशन्स काय घेतले होते की डायोड ऑन होता कामा नाही. बरं, म्हणजे डायोड ऑनच होत नाही. आणि प्रिकॉशन्स काय घ्यायचे की ऍट अ टाइम चारीच्या चारी SCRs ऑन होणार नाही अशी तसदी घ्या. आठवतं त्याच्यामध्ये बोललो होतं, एक वाक्य टाकलं होतं आपण की याच्यामध्ये डायोड काहीच कामाची नाहीये. हे पण वाक्य टाकलं होतं, शेवटी लिहिलं होतं. आणि अजून एक आपण काय लिहिलं होतं बेटा की ऍट अ टाइम तुमचे दोन डायोड्स इथे चालू होता नाही असं तुम्ही तसदी घ्या. तसं इथे ऍट अ टाइम चारही डायोड चालू होता कामा नाही. काय काय झालं, काय काय नाही, कळालं बेटा? बोला. पहिला चेंज, इथे आउटपुटला काय तुझा V आहे, म्हणून आउटपुटचं इनपुटला काय तुझा V आहे, म्हणून आउटपुटला काय व्होल्टेज भेटेल? V नावाचा. V/2 भेटणार नाही. आधीच्या पेक्षा काय चेंज होतात ते सांगतोय. फाईन. म्हणजे मग तुम्हाला डायरेक्ट आता मी धडधड खाली लिहिणार आहे. फाईन. त्याच्या अनुषंगाने तुम्हाला सांगायचं. आधी मी सगळा कन्सेप्ट तुमच्या डोक्यात घुसून टाकला आता. मागच्या पेक्षा याच्यामध्ये चेंजेस काय होतात. त्याच्यामुळे जो करंट आहे IL इज इक्वल टू किती तुमचा? V/R येतो, ना की V/2R. मागच्या याच्यात V/2R होतं. का? व्होल्टेज का तुझं V/2 होतं ना, म्हणून V/2R घ्यायचं. इथे Vच आहे तर V फक्त R झालं. नेक्स्ट मुद्दा. पुढच्या मुद्द्यामध्ये अजून एक काय सांगितलं की याच्यामध्ये चार SCRs आहेत. चार SCR असल्यामुळे दोन SCR ऍट चालू होतील, दोन SCR ऍट बंद असतील. राईट? ऍट अ टाइम चार SCR चालू होता कामा नाही. प्रिकॉशन घेतलं पाहिजे. आणि इथे डायोड फक्त टाइमपास साठी लावलेले आहेत असं वाक्य बोललो होतो मी, आठवते तुम्हाला? इथे पण डायोड फक्त तुमचे टाइमपास साठी लावलेत, काहीच कामाचे नाही. त्यांचा ऍक्च्युअली यूज कुठे होतो बेटा? RL लोड मध्ये होईल. पुन्हा कुठल्या लोड मध्ये होईल? RL लोड मध्ये. कळाले? बरं. आणि पुन्हा याचं डिवायडेशन आपण दोन हाफ सायकल मध्येच करणार. पहिला हाफ सायकल कुठला असेल म्हणजे पहिली सायकल कुठे असेल? झिरो इंटरव्हल म्हणतो आपण त्याला. हाफ सायकल म्हणण्यापेक्षा आपण त्याला काय म्हणू? इंटरव्हल. इंटरव्हल योग्य शब्द असेल. याचं वर्किंग आपण दोन इंटरव्हल्स मध्ये बघणार आहे. 0 to T0/2 आणि T0/2 to T0. गॉट इट? चला मग आता पहिले फर्स्ट इंटरव्हल. पहिला इंटरव्हल 0 to T0/2. पहिला इंटरव्हल 0 to T0/2 आणि सेकंड इंटरव्हल काय असेल? T0/2 2. काय येईल बेटा? T0. बोला. पहिल्या इंटरव्हल मध्ये तुमचा S1 आणि S2 क्रॉस मध्ये काम करतात बेटा. दोन SCR तुमचे चालू पडले. कुठले? S1 आणि S2. दोन SCRs काय झाले? चालू पडले. झालं? पुढचा पॉइंट कुठला घेतला होता? आउटपुटचं व्होल्टेज होता. शॉर्टकट बघा. पुढचा काय लिहिलं होतं? आउटपुटचा व्होल्टेज लिहिलं होता. राईट? आउटपुटचं व्होल्टेज इथं किती येणार? V एवढं. V/2 येईल का आता? नाही. पुढचं काय लिहिलं होतं? करंट. ओके. IL किंवा I0. I इज इक्वल टू किती लिहिते? V/R. राईट? पुढचं काय लिहिलं होतं? हा नाही, त्याच्या आधी काय केलं? A चा एक पॉइंट आहे. A पॉझिटिव्ह आहे. राईट? A पॉझिटिव्ह हा पण पॉइंट होता की सेकंडचे काय याच्यानंतर होता? याच्यानंतर पॉइंट होता ना, मग पॉइंटवर चला बेटा. A बद्दल पॉइंट आहे ना. इथे A कसा होता? पॉझिटिव्ह होता. मागच्या याच्यात लिहिलं होतं. इथे काय होतं? इथे तुमचा A असतो आणि इथे तुमचा काय बेटा? B आहे. फाईन. A इथं आहे आणि B इथं आहे.
काही अडचण? बरोबर, पहिले ए आणि नंतर काय बेटा बी. इथे करंटचा जो फ्लो आहे ना तो पॉझिटिव्ह ए टू बी जातो. करंट तुमचा पॉझिटिव्ह असतो आणि कुठून कुठे जातो? पॉझिटिव्ह करंट असतो आणि तो कुठून कुठे जातो? ए पासून जातो बी कडे जातो. ठीक आहे, पॉझिटिव्ह करंट जातो तुमचा ए पासून बी कडे. काय बोललो नाही कळालं? पुढचा पॉईंट. पुढच्या पॉईंट मध्ये काय सांगितलं होतं आपण? करंटचा I0 इज इक्वल टू किती लिहिते? V अपॉन R. पुढे काय? VL आणि IL दोघांचा शेप कसा असेल? सेम. याच्यामध्ये पण VL आणि IL चा शेप कसा असेल? सेम. याच्यामध्ये VL आणि IL चा शेप कसा असेल? सेम. काही अडचण? काही अडचण? नेक्स्ट पुढे पुढे आता इथे 0 to T0/2 झालं. T0/2 तर आता काय बेटा? T0. याच्यामध्ये काय होईल? कुठले कुठले एससीएल चालू असतील? S3 आणि S4. दोन एससीएल इथे चालू पडतील आता. कुठले कुठले? S3 आणि S4. त्याच्यानंतर इथे आउटपुटचं व्होल्टेज किती असेल? पुन्हा V एवढं. इथे ना बेटा निगेटिव्ह व्होल्टेज असेल. कुठलं व्होल्टेज असेल? तर निगेटिव्ह करंट असेल. जो फ्लो कसा होईल? B पासून A कडे. इथे उलट होईल. निगेटिव्ह करंट फ्लो होईल तो कुठून कुठे जाईल? B पासून A कडे. आणि I0 ची पुन्हा किंमत किती असेल? V अपॉन R. आणि VL आणि IL शेप कसा असेल? सेम. शेप कसा असेल त्याचा? सेम. काय झालं? काही नाही कळलं? VL आणि IL चा शेप कसा असेल? सेम असेल. काय झालं? काही नाही कळलं बेटा? ओके फाईन. लिखापडी कळाली याची. हे जसं लिहिलंय तसं आपल्याला लिहून काढायचं. म्हणून शॉर्टकट्स महत्त्वाचे ठरतात. सिंगल फेज आणि हा काय झाला? सॉरी सिंगल फेज, तो पण सिंगल फेज हा पण सिंगल फेज आहे. पण आधीचा काय होता? हाफ वेव्ह होता. हा काय झाला? फुल वेव्ह झाला. हा काय झाला? फुल वेव्ह. हा आता इथे एक महत्त्वाचं SCR1 SCR2 S1 S2 लिहिलं ना की लगेच हात वरती जाऊ द्यायचा. S3 आणि S4. ठीक आहे. किंवा असं पण मी लक्षात ठेवायला सांगतो मुलांना, वरती सगळे ऑड आहेत, खालती सगळे इव्हन आहेत. लक्षात आलं का? बघा वरती सगळ्याच्या सगळे काय आहेत? ऑड आहेत, खालती सगळ्याच्या सगळे इव्हन आहेत. असं लक्षात ठेवा. S1 इकडे आला, इकडे खाली काय गेला? S2. मग वरती काय येईल? S3. म्हणजे S3 तुम्ही चुकून इथे लिहितच नाही. मग का नाही लिहिणार? ऑड कुठे आहे? वरती आहे. इव्हन कुठे आहे? खालती आहे. तसंच D1 इकडे, D2 इकडे, D3 आणि D4. काय झालं? काही नाही कळलं बेटा? गॉट इट? D1 D2 D3 आणि इकडे काय आलं? D4. समजे ना? समजे. बर आता इथे लोड व्होल्टेज तुझं काय? इथे बघ दोघी बाजूला जाईल. कुठे कुठे? हे कोणामुळे भेटेल? हे इथे कोण कोण चालू असेल सांगा बरं? इथे कोण कोण चालू असेल? S1 आणि S2. इथून ते इथपर्यंत कोण चालू असेल? S3 आणि S4. पुन्हा इथून ते इथपर्यंत कोण चालू असेल? S1 S2. पुन्हा इथून ते इथपर्यंत S3 आणि S4. काही अडचण? बर आता काय करायचं आपल्याला? लोड करंट. लोड करंटचं काढताना पुन्हा सेम तसंच. लोड करंटचं पण काढताना सेम. VL आणि IL कुठल्या शेप मध्ये असतात? सेम शेप मध्ये. म्हणजे जसा लोड व्होल्टेज जाईल तसाच तुमचा काय गेला? लोड करंट. फक्त आता इथे कोण चालू आहे? एवढ्या केस मध्ये S1 S2, इथे S3 S4, S1 S2 S3 S4. आता आपल्याला करंट कुठला दाखवायचा? फक्त S1 S2. हा S1 S2 झाला राईट. पुन्हा इथे पण कुठला येईल? S1 S2. समजेल? समजा आता खाली दाखवायचा, कुठे दाखवायचा? वरतीच. का? SCR वरून जाणारे करंट्स आपण नेहमी कसे असतात बेटा? पॉझिटिव्ह असतात. खाली काही निगेटिव्ह दाखवत नाही. तसंच इकडे S3 आणि S4 मध्ये, S3 आणि S4 मध्ये दाखवताना पुन्हा हा इकडून इकडे गेला, हा इकडून इकडे, पुन्हा हा इकडून इकडे आणि हा इकडून इकडे. काय झालं? काही नाही कळलं बेटा? ठीक आहे. हा कुठला झाला? सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. कुठला झाला बेटा? कोणता? हा सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. कन्सेप्ट कुठला झाला? कळाला? काही अडचण? पक्का क्लिअर? ओके. आता काय करा, ऑनलाईन वाले जे रेकॉर्डेड व्हिडिओज बघतायत त्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. ऑनलाईन वाले सगळ्यांनी व्हिडिओ पॉज करायचा आहे, सगळ्याच्या सगळं लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. ऑफलाईन वाले मुलं डायरेक्ट लिखापडी स्टार्ट करा. डायरेक्ट लिखापडी स्टार्ट करा. जागा सोडायला जागा सोडली. शॉर्टकट बिटकट सगळ्याला काय जागा लागेल तेवढी जागा सोडा. लिखापडी. दाबा फिगर शोज. दाबा फिगर शोज. सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज वेव्ह इन्व्हर्टर. सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. दाबा फिगर शोज. सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. दाबा फिगर शोज. सिंगल फेज फुल वेव्ह ब्रिज इन्व्हर्टर. इथे लिहायचं राहिलंय विथ रेजिस्टिव्ह लोड. पुढे लिहा विथ रेजिस्टिव्ह लोड. विथ रेजिस्टिव्ह लोड. बरं हे सगळं कोणासाठी झालं बेटा?
हा महत्वाचा मुद्दा आहे सांगायचा इलेक्ट्रॉनिक हे सगळं कुठल्या लोडसाठी झाले रेझिस्टिव्ह लोडसाठी आरएल साठी नाही आहे हे सगळं कुठल्या लोडसाठी झाले रेझिस्टिव्ह लोड विथ रेझिस्टिव्ह लोड लिहिलंय बेटा चलो पुढचा पॉइंट इट कन्सिस्ट ऑफ 4 SCRs namely it consists of 4 SCRs namely S1, S2, S3 and S4. It consists of 4 SCRs namely S1, S2, S3 and S4. It consists of 4 SCRs namely S1, S2, S3 and S4. झाले पुढे it also consists of 4 diodes namely D1, D2, D3 and D4. It also consists of 4 diodes namely D1, D2, D3 and D4. It also consists of 4 diodes namely D1, D2, D3 and D4. It also consists of 4 diodes namely D1, D2, D3 and D4. But the working here can be explained in two intervals. The working here can be explained in two intervals. The working here can be explained in two intervals. The working here can be explained in two intervals. Interval 1. The working here can be explained in two intervals. Interval 1. The working here can be explained in two intervals. पहिलं घ्या इंटरवल 1 ब्रॅकेटच्या आतमध्ये 0 to t0 by 2 0 to t0 by 2 0 to t0 by 2. चला in this interval SCR1 and SCR2 turns on. In this interval SCR1 and SCR2 turns on किंवा S1 and S2 turns on. In this interval SCR1 and SCR2 that is S1 and S2 turns on. पुढे the output voltage here is equal to the V. The output voltage is here equal to the V. पुढे in this interval the positive load current flows from A to B. In this interval, positive load current flows from A to B. In this interval, positive load current flows from A to B, whose amplitude that is value can be given by whose amplitude that is value can be given by I0 is equal to V upon R. Whose amplitude that is value can be given by I0 is equal to V upon R. I0 is equal to V upon R. What's the point? VL and IA here are of same shape. 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 झाले बेटा? ओके. आता नेक्स्ट पुढे घ्यायचं आहे इंटरवल 2 T0 by 2 to T0 T0 by 2 to T0 interval 2 T0 by 2 to T0. In this interval SCR3 and SCR4. In this interval SCR3 and SCR4. In this interval SCR3 and SCR4 turns on. In this interval SCR3 and SCR4 turns on. In this interval SCR3 and SCR4 turns on. Puts a point. The output voltage here is equal to the V. The output voltage here is equal to the V. The output voltage here is equal to the V.
पुढचा पॉइंट इन दिस इंटरवल निगेटिव्ह लोड करंट फ्लोज फ्रॉम B to A. In this interval negative load current flows from B to A. In this interval negative load current flows from B to A. In this interval negative load current flows from B to A, whose amplitude that is value can be given by whose amplitude that is value can be given by whose amplitude that is value can be given by I0 is equal to इथे माझ्याकडनं एक चुकी झालं बेटा आउटपुट व्होल्टेज इथे आपण दाखवायला -V पाहिजे होतं बेटा आउटपुट व्होल्टेज काय पाहिजे -V आणि I0 पण काय पाहिजे -V अपॉन सॉरी फॉर दिस इथे बेटा आउटपुट व्होल्टेज पण काय -V आणि आउटपुट करंट पण काय बेटा -V अपॉन चेंजेस करा ठीक आहे इथे आउटपुट व्होल्टेज -V लिहिलं का बेटा सगळ्यांनी प्लीज चेंज करून घ्या सेकंड इंटरवल मध्ये आउटपुट व्होल्टेज किती पाहिजे खालच्या बाजूला गेले ना ते खालच्या बाजूला गेले यस और नो मग काय आला पाहिजे -V आउटपुट व्होल्टेज सेकंड इंटरवल मध्ये चेंजेस करायचे बेटा माझ्याकडनं चुकून V बोललं गेलंय ठीक आहे तिथे काय पाहिजे -V आणि आउटपुटचा करंट पण काय पाहिजे बेटा -V अपॉन R आउटपुटचा करंट पण काय पाहिजे बेटा -V अपॉन R केले बेटा चेंजेस बर can be given by काय बेटा I0 is equal to -V upon R लिहिले बेटा सगळ्यांनी व्यवस्थित हा बोला पुन्हा एकदा पॉझिटिव्ह साइडला असताना जेव्हा S1 S2 वर्क करतील तेव्हा आउटपुट व्होल्टेज काय आहे V आहे आणि I0 is equal to किती आहे V upon R आहे नेक्स्ट जेव्हा सेकंड इंटरवल चालू होते जेव्हा S3 S4 काम करते आउटपुट व्होल्टेज काय आहे -V आहे काय आहे -V आहे आणि I0 is equal to काय आहे -V upon R काय लक्षात लो -V upon R काही अडचण ओके आणि मग शेवटचा पॉइंट पुन्हा तोच VL and IL here are of same shape VL and IL here are of same shape VL and IL here are of same shape VL and IL here are of काय बेटा same shape VL and IL here are of same shape झालंय ओके काही अडचण इथे तुमचा कितवा मुद्दा संपला थर्ड कन्सेप्ट संपला आता एक शेवटचा बाकी आहे राईट एक शेवटचा कन्सेप्ट बाकी आहे तो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ ओके मुलांनो दॅट्स ऑल बाकीचं होतं थँक्यू